हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना। आज आपण फोडणीचा भात बनवूया। हे पहा, कुकर गरम करायला ठेवलेला आहे। मोहरी आपण तेलात टाकून घेऊया। लवंग, मिरी, दालचिनी आहे टाकून घेतलेले आहे, ते टाकून घेऊया। लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरे ह्याची पेस्ट टाकूया। त्याची साल काढून आपण गॅसवरती भाजून घेतलेला आहे, ते टाकूया। गरम मसाला आहे, हळद आहे। ह्या भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत। मटर आहे, फरसबी, तोंडली आहे। मसाल्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेऊया। ती छान फ्राय झालेले आहेत। असं आपण मिक्स भाजी, कोल्हापुरी भाजी असं करू शकतो आपण। हे पहा, त्या वाफवून फ्राय करून घेतल्यानंतर आपलं मिक्स भाजी तयार झाली। हे पहा, आपल्या भाज्या सर्व परतून झालेल्या आहेत। चांगला वास येतोय हो, म्हणून टाकायची कोथिंबीर, नंतरही टाकूया। मीठ टाकून घेऊया। हे पहा, बासमती तुकडा आहे, स्वच्छ धुवून अर्धा तास याला आपण थोडंसं धुवून ठेवलेलं आहे, भिजलेला आहे चांगला। आता आपण या भाज्यामध्ये टाकून घेऊया। भाज्या छान परतलेल्या आहेत। पहा, एखादा मिनिट आपलं भाज्यामध्ये हे तांदूळ आहे पूर्ण थोडंसं परतून घ्यायचं। हे पहा, मी असं परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया। हे पहा, थंड पाणी टाकायचं नाही, गरमच टाकायचं। भाताला हलवून घेऊया। अगोदर थोडंसं कमी टाकलेलं होतं। गद्दा 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 आवाज येतो। टाकून घेऊया। आता आपण झाकण लावून घेऊया आणि कमी करून एक शिटी करून घेऊया, कारण अगोदर भाज्या फ्राय झालेल्या आहेत आणि भातही नरम झालेला आहे, एकदम मऊ झालेला आहे। एकच शिटी आपण करून घेऊया। हे पहा, 2 शिट्या झालेल्या आहेत। आपला भात बघूया आता आपण। हा हा हा, एकदम छान वास, सुगंध सुटलेला आहे। पहा, शिजलेला आहे मस्त। कोथिंबीर टाकून घेऊया। मसाले भात, व्हेजिटेबल पुलाव तयार झालेला आहे।